जळगाव जिल्ह्यातील बोरनार गावाजवळील सौर ऊर्जा प्रकल्प पाण्याखाली, सौर ऊर्जा प्रकल्पाच्या प्लेटही वाहून गेल्या। बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। सिंदफणा नदीला पूर आल्यानं परिसरात अडकलेल्या 18 लोकांचा रेस्क्यू। आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह जिल्हाधिकारी नांदूर हवेली गावात। नांदूर हवेली गावात पुरात अडकलेल्या 60 वर्षीय व्यक्तीला एनडीआरएफने वाचवलं। आणखी काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले। एनडीआरएफच्या पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। बीडच्या सिंदफणा नदीपात्रातील उकडपिंपरी आणि साक्षाळ पिंपरी गावामध्ये पुराचं पाणी। सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद या पिकांचं नुकसान। बीडच्या शिरापूर गातमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 5 जणांचा रेस्क्यू। राहींच वस्तीत सिंदफणा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा। आमदारांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तात्काळ मदतकार्य राबवलंय। बीडच्या आष्टी तालुक्यात टाकळसिंग गावाजवळ पुरात वाहून आलेल्या एकाला वाचवलं। गावातील काही तरुणांनी प्राणाची बाजी लावून संबंधित व्यक्तीला बाहेर काढलं। आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू। बीडमधील हिंगणी खुर्द गावाला मांजरा नदीच्या पाण्याचा वेढा। पूरस्थितीने नागरिकांचे हाल। जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली।